अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कापसाची लागवड केलेली आहे. या कापसाची व्यवस्थित काळजी घ्यायलाच हवी. आता पिकं थोडी मोठी झाली की त्यावर विविध रोग हे पडतच असतात. तर कापूस पिकावर कोणकोणत्या प्रकारचे रोग पडतात, त्यांची कशा पद्धतीनं काळजी घ्यायला हवी व त्यासोबतच त्यावर काय उपाययोजना कराव्यात, याविषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे कृषी तज्ज्ञांनी. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या पिकं चांगली उगवून आलेली आहेत आणि असा कुठेही आणखी रोगकिडीचा प्रादुर्भाव होत नाही. फक्त आता कापसामध्ये या पुढच्या कालावधीमध्ये थोडं वाढ झाल्यानंतर रस शोषण करणाऱ्या किडी जे आहेत, उदाहरणार्थ पांढरी माशी आहे, मावा आहे, थ्रिप्स आहे, असे जी कोळी आहे, असे रस शोषण करणाऱ्या किडी आहेत, त्याच्यावर नियंत्रण करणं गरजेचं आहे. सर्वात स्वस्त उपाय सुरुवातीला आपण साधारण निंबोळी तेल जरी केलं, निंबोळी अर्क जरी फवारला 5% तरी याचं नियंत्रण होऊ शकतं. किंवा बाजारामध्ये जे सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड आहेत, म्हणजे ते मारल्यानंतर ते पिकामध्ये शोषले जातात आणि झाड थोडं विषारी बनतं आणि त्यामुळे त्याच्यावर मावा असेल, किडे असतील, तुडतुडे असतील, असे ज्या रोग रस शोषण करणाऱ्या जे किडे आहेत, त्या किडीचा प्रादुर्भाव होत नाही. कृषी तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित फवारणी केली तर तुमच्या पिकांवर कोणताही रोग पडणार नाही आणि तुम्हाला उत्पन्न देखील चांगलं भेटेल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.